मला बांगड्या दिसल्या पण तुझी साईज आहे का? पण स्नेहाचे ना साईज लवकर भेटत नाही ना, कुठेच नाही भेटत. हा मग डायरेक्ट घरी जायचं ना आता आपण. कांदा आणि लसूणला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे. फायनली मटर पनीर झालेलं आहे. तू 2 खायचे कॅरेट. कॅरेट तू कारण मेथीचे स्वतः नाही खाणार ना म्हणून. बघा. ओ हो हो ओ हो हो एकदम लजीज, मस्त एक नंबर. बघा किती भारी, बघा आहे की नाही मसाल्यामध्ये जादू. स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल हॉटेलमध्ये माहिती ना किती कलर टाकून देतात. नमस्कार सर्वांना. तर आज आहे सोमवार, तर बोला सर्वांनी जय श्री महाकाल, हर हर महादेव. तर बघा लास्टवाले ब्लॉग मध्ये म्हणजे आता मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असणार, आपला स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला आउट ऑफ स्टॉक झालेला आहे. तर रविवारीच आपला मसाला आउट ऑफ स्टॉक झालेला आहे. तर आज आहे सोमवार आणि ह्या बुधवारी नवीन मसाला तयार होणार आहे. तर ज्याला कोणालाही मसाला हवा असेल तर पटापट आमच्याकडनं प्री बुकिंग करा, कारण की माहितीये मध्ये आम्ही प्री बुकिंग बोलायचंच विसरलेलो. कारण कसं असतं माहितीये, प्री बुकिंग केला की तुमच्यापर्यंत यायला टाइम लागतोय. मग तुम्ही घाई करताय की कधी मिळेल. मग काय होतं, तुम्ही जेव्हा कॉल केले असते कधी कधी तेव्हा मसाला परत आउट ऑफ स्टॉक झालेला असते. जेव्हा आम्ही बोलतो की मसाला बुधवारी रेडी होणार आहे त्याच्या अगोदरच पटापट प्री बुक करून ठेवा, जेणेकरून तुमच्यापर्यंत लवकरात लवकर मसाला घरी पोहोचेल. कारण आम्ही बोलतो ना तुम्हाला बुधवारी नवीन मसाला, एक्झाम्पल सांगतो, बुधवारी नवीन मसाला तयार होणार आहे, पटापट ऑर्डर करा. मग काय करतात, आपले युट्यूब फॅमिलीमधून व्हिडिओ बघतात आणि त्या अगोदरच मसाला ऑर्डर करतात. तो त्यांना काय सांगतो आम्ही का बुधवारी नवीन तयार होणारे मसाला तुम्हाला गुरुवारी कुरिअर होईल. मग नंतर जे कोणी आहेत ते बुधवारी मसाला आपल्याकडनं ऑर्डर करतात ना, त्यांचा मग ते गुरुवारी कुरिअर नाही होत, कारण ऑलरेडी भरपूर सारा लॉट बुक झालेला असते, बरोबर ना. आणि कुरिअर ऑफिसमध्ये कसं असते, आपले पण मसाले जातात आणि दुसऱ्यांचे पण त्यांच्या इथं कुरिअरचा लोड असतो. मग ते कसं होतंय माहितीये का, जेव्हा तुम्ही बुधवारी आमच्याकडनं मसाला, जेव्हा मसाला ऑर्डर होणार आहे त्या दिवशी तुम्ही ऑर्डर करणं, मग तुमचे मसाले ना शुक्रवारी कुरिअर होतात. पुढे मागे पण होतंय. आणि मग जर त्याच्यात सॅटर्डे संडे आला तर अजून तुमचा लेट होणार. त्याचमुळे आम्ही बोलतो की तुम्ही प्री बुकिंग करून ठेवा, पटापट तुमचे मसाले 1 आठवड्याच्या आत तुमच्यापर्यंत पोहोचतील. बरोबर. आणि आता सानू बाहेर बसलेली आहे आणि आता आम्ही 3 जण निघतोय आणि आम्ही जातोय आता मंदिरामध्ये. तर सर्वात पहिले महादेवांचं आपण दर्शन घेऊया, मग नंतर घरी येऊया. बघूया काय आजचा प्लॅन ना. मंडे आमचा उपवास आहे, तर काहीतरी आता करतोय. आज मला असं होतं की छोले बनवायचे पण भिजवायचेच विसरले सकाळी, लेट उठले. मग त्याच्यानंतर ते गोष्टी थोडे चेंज झाले. तर ठीक आहे, आपण संध्याकाळी काहीतरी अलग करूया आज. आणि थँक्यू सो मच तुमचा सर्वांचा, तुम्ही आम्हाला एवढा सपोर्ट करताय, एवढा सपोर्ट दाखवताय. खरंच खूप छान वाटतंय. आमच्या पण बोलतात ना आणखीन आम्ही मोटिवेट होतोय, आणखीन काम करण्यासाठी आम्ही तयार होतो. कारण कसं माहितीये का, पहिले कसं होता की आपले मसाल्याचे ऑर्डर आहे ना एक लिमिटेड असायचे की 1 महिन्यात आपल्याला एवढं करायचं, मग आम्ही आरामात. पण आता असं झालंय की स्वतःला आम्हाला आराम करायला वेळ नाही आणि आम्ही कंटिन्यू काम करतो. हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालंय, कारण आम्हाला एक एनर्जी आली आहे की जर आपला ब्रँड बनतोय मसाला तर आपलंच नाव होणार आहे. आपल्याला प्राऊडची एक गोष्ट इतकी मोठी म्हणजे आम्ही दोघे करतोय. आज आम्ही जर 3 दिवसात 100 किलो मसाले सेल करतोय, तर त्याच्या मागे आमची खूप सारी मेहनत आहे. तुमचं सगळ्यांचा प्रेम आणि आशीर्वाद आहे. तुम्ही जे आम्हाला नेहमी ब्लेसिंग्स देतात ते आमच्यासाठी काम करतात. थँक्यू सो मच. असंच ब्लेसिंग देत राहा आणि आम्ही असंच नवीन 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 मसाले तुमच्यासाठी बनवत राहणार. एकच टेस्ट पण काम अनेक असं आहे. आणखीन एक इथे मी मेन्शन करेन, जसं तुम्हाला आम्ही सांगितलेलं कोलंबी पापड, आपण 2 किलोवरती कोलंबी पापड फ्री देतो. तर मागचा जो लॉट तयार झाला होता ना, त्याच्यामध्ये 2 किलोच्या भरपूर सारे ऑर्डर आलेत आपल्याला, भरपूर सारे ऑर्डर आलेत, पण कोलंबी पापड आउट ऑफ स्टॉक आहेत. तर कोलंबी पापड 23 तारीख नाहीतर 24 तारखेपर्यंत तयार होणार. तर त्यांचे सर्वांचे जे ऑर्डर आहेत ना 2 केजीचे, ते आम्ही होल्ड ठेवलेले आहेत आणि त्यांना सांगितलेलं की जेव्हा कोलंबी पापड तयार होतील ना त्याच्यासोबत तुमचे मसाले कुरिअर केले जातील. आणि हे कोलंबी पापड ना फक्त लास्ट आता आपला ही किती 31 का 30 असणार, 31 ना, 31 जानेवारी पर्यंत असणार. मग त्याच्यानंतर ही ऑफर संपली जाणार. तर ज्याला कोणाला ही मसाले पाहिजे असतील तर बघा, 2 किलो मसाला ऑर्डर करताय तर 300 रुपयाचे कोलंबी पापड तुम्हाला फ्री मिळतील. काही टेन्शन घेऊ नका, मसाला कसा असेल काय असेल. जर तुम्ही नवीन असणार तर एवढ्या ऑर्डर बघताय तुम्ही, एवढ्या आमच्याकडनं ऑर्डर करताय, त्याच्यावरूनच तुम्हाला समजायला पाहिजे आमच्या मसाल्याची क्वालिटी काय, टेस्ट काय आणि काय देतोय आम्ही. कारण खूप सारे कॉम्पिटिटर आहेत, प्रत्येक जण अलग अलग. एक पण टेस्ट आणि क्वालिटी ही खूप मॅटर करते.
आपला मसाला कुठेतरी बोलतो टफ आहे म्हणून हा. आपले 100 किलो मसाले 2 दिवसात संपतात. हम्म. तर आम्ही स्वतःला एवढं म्हणजे बोलतो प्राऊड फील करतोय की आम्ही काहीतरी केलंय. हा याचं तो बोलतो फळ आहे, बोलतो ना बरोबर. मेहनतचं फळ आम्हाला आता मिळायला लागलं. थँक्यू 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 थँक्यू. थँक्यू सो आम्ही मच. असं आता बोलतो ना एकदम स्पीडनी काम करायला परत स्टार्ट करणार. बुधवारी परत नवीन मसाला रेडी होते. हा बघूया कधी आउट ऑफ स्टॉक होते आम्ही ते पण तुमच्यासोबत शेअर करणार. आणि ते 31 जानेवारी पर्यंत ही ऑफर आहे, तर सर्वांनी लाभ घ्या. कारण कसं आहे माहितीये का, तुम्ही 2 किलोचा मसाला ऑर्डर करताय तर तुम्हाला वर्ष बोला नाहीतर 9 महिने तर जातच असतील, आरामात. पण त्यासोबत तुम्हाला कोलंबी पापड फ्री मिळतात ना. आम्ही काही जास्त फोर्स नाही करत. तुम्ही अर्धा किलो मसाला घेतला आणि कोलंबी पापड सुद्धा घेतले, आमच्याकडे काही प्रॉब्लेम नाही. फक्त एवढाच तुम्हाला फरक दिसेल का कोलंबी पापड तुम्हाला फ्री नाही भेटणार, मसाल्याचे अलग पे करायला लागतील आणि कोलंबी पापडचे अलग पे करायला लागतील. बरोबर ना? बरोबर. तर चला आता पटकन महादेवांचं दर्शन घेऊया, मग नंतर घरी येऊया. तर आता आमची पूजा वगैरे झालेली आहे, सर्वांनी दर्शन करा. चला जाऊया आता. जाता जाता अल्टरला हा फिटिंग करना ये बहुत लूज है, वो बोलते फ्री साइज है. लूज है ना बहुत? होईल ना. हो जाएगा ना? हो जाएगा. स्नेहाचा टॉप दिलाय अल्टरला, त्याने सांगितलं 5 ते 7 मिनिटात. तर आम्ही चालत चालत आलो ज्यूस पियायला. हा इथूनच पितो ना आपण. हा. तिथे 2 ज्यूस वाले मागे सोडून आलो. हे बघा इथेच DTC कुरिअर सर्व्हिस आहे. आज सर्व मसाले कुरिअर करायला दिले. DTC वाला बघतोय आपल्याकडं. मी बोलले ना बघणार. हा काय हा रिक्षा कुठे आहे? मग डायरेक्ट घरी जायचं ना आता आपण. हाला बांगड्या दिसल्या, पण तुझी साईज आहे का? पण साइज है अंकल? ग्रीन मध्ये पाहिजे. हा भरपूर आहे इथं बांगड्या. अंकल गाव जाते होंगे ना, इसं मतलब गाव गाव जाते होंगे ना. पहिले भरपूर असे म्हणजे गावामध्ये. हा. बरोबर, मी गावात होते तेव्हा यायचे ना असं घेऊन. हम्म. कसं किती डिझाईन आहे बघा अलग हम्म. अंकल जवळ एवढे डिझाईन असतील ना तेवढे दुकानामध्ये नसतील. कैसे दर्जन अंकल? 40 रुपये दो डझन. दे दो, 2 दर्जन ना. अच्छा चेक करते. हा माझी size. बरोबर आहे. 2 डझन दे अंकल. इसमें साइज है अंकल? मेरा साइज है तो ना एक याच्यामध्ये दर्जन. हा असं मिक्स करून पण मस्त दिसतं बघ. हवा पण किती लागते चालू आहे. हा, हो ना. भरपूर हवा चालू आहे ना. थंड वाटतं एकदम ना. हा. हा तेज आहे आवाज. याच्यातली एक साईज द्या. ये. हे इसकी साईज का? स्नेहाचे ना साईज लवकर भेटत नाही ना, कुठेच नाही भेटत. नाहीच भेटत, मग एक साइज मोठा घ्यायला लागतो ना. हा अंकल हाँ कांच ये पक्का कांच रहता है. 180 रुपयाच्या बांगड्या घेतल्या स्नेहाला. चला अंकल थँक्यू. तर स्नेहाने खिचडी बनवली. उपवास आहे ना आज आमचा. या सर्वांनी खिचडी खायला. आज मग संध्याकाळी काय बनवायचं काय बोलूया? बघू नंतर विचार करू. छान झाली हो. पण आज सकाळी भिजवली 5:30ला. 5:30ला. साबुदाणा भिजवलेला. तर आता सर्व ऑर्डर घेऊन झालेला आहे, कारण बुधवारी आपला नवीन मसाला तयार होणार आहे. सानू TV बघते. आणि आता ना मी चाललोय उलवेमध्ये. उलवेमधून ज्याने आपला काल मसाला ऑर्डर बुक करून ठेवला होता त्यांना द्यायला चाललोय. मग चल मग स्नेहा मी येते, जाऊ ना. या मी मेसेज करते काय. चालेल, काहीतरी स्पेशल बनव आज. आज मंडे. ओके सानू खाशील ना मटर पनीर? आवडते ना तुला? सर्वांचे मसाले कुरिअर झालेले आहेत. कितीला आहे यार? अर्धा किलो मटर दे. 50 रुपये किलो मटर आहे, 30ला अर्धा. मेथीची जुरी आहे का काय? जुरा मेथी कशी आहे ही? आणि ही वाली हा दे, ही दे एक. बस एवढाच. आता आपण घरी आलोत. एवढं सामान घेऊन आलोय सर्व. ओपन कर लवकर, वजन आहे. कंटाळा बसून बसून तू कधी घरातलं काम. मसाले पण हे करायचे होते ना डिलेवर. चल मग तिकडे आता चल. हार लावून घे तू तोपर्यंत, मी आतमध्ये ठेवते. बाबांसाठी हार आणले मस्त.
इथे ठेवू खाली. रेसिपी तयारी केल्या. तयारी काय करायची त्याच्यात लगेच होईल. कांदा लसूण तुम्ही जाणणार ना ते. हा अरे हा सर्व तर सामान मीच आणलंय. कांदा सांगितलेलास, लसूण सांगितलेलास, टोमॅटो, मेथी पण आणली सोते बनवायला, आणि मटर, पनीर अमूलचं आणलंय अमूलचंच पाहिजे. ना. छान आहे ना यार. मस्त एकदम. मी पडणार होते एवढं हेवी आहे. हा वेट झाला. छान वाटतंय ना असं. असंच ठेव. बरोबर एकदम परफेक्ट आहे. बोला सर्वांनी जय श्री महाकाल. ओम नमः पार्वती पते हर हर महादेवाय नमः. ओम नमः शिवाय. तर हे बघा स्नेहा ना आता रेसिपीला सुरुवात करते. अख्खा साजूक तूप गरम झाल्यावरती स्नेहाने पनीर टाकलंय. पनीर फ्राय करून घेतलेलं आहे. थोडंसं लागलं पण काही प्रॉब्लेम नाही. आता तेल टाकते स्नेहा आणि मग त्यानंतर लसूण टाकलेलं आहे बघा, अख्खा लसूण, आणि 2 मिरच्या कमी तिखटवाल्या, आला, कांदा, काजू, हलकासा रोस्ट करून घ्यायचा आपल्याला ना. रोस्ट मध्ये शिजूनच घ्यायचंय. शिजवून घ्यायचंय का. कांदा आणि लसूणला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचंय. कांदा लसूण शिजल्यावरती बघा टोमॅटो ऍड केलाय मोठ्या साईजचा. तर थोड्या ऑर्डर येत होत्या, त्या ऑर्डर घेत होतो मी, आणि पटकन स्नेहाने बघा इथे सोते पण बनवला, मेथी सोते. 2-3 कमेंट अशा आले होते का आम्हाला रेसिपी दाखवा, पण टाइमच नाही भेटला बघा. आता मला झाल्यावरती आठवला स्नेहाला. नेक्स्ट टाइम दाखवू ना. चालेल. आता आपलं चालूच असतं. आणि बघा हे जे मसाले बनवले त्याचं आता वाटण बनवायचं आहे मस्तपैकी. तर आता वाटण बनवून घेऊया. तर हे बघा आता रेसिपीला सुरुवात करते, म्हणजे मटर पनीर बनवायला, कारण वाटण पण आपलं झालेलं आहे. हे बघा दाखवतो तुम्हाला मी. हा बघा सर्वात पहिले कढाईमध्ये तेल टाकलेलं आहे, आणि तेल गरम झाल्यावरती जिरा, कंपल्सरी हिंग, आणि मग त्यानंतर वाटण ऍड केलेलं आहे. वाटणमध्ये काय काय घेतलंय तुम्हाला ऑलरेडी आम्ही दाखवलेलं आहे. सॉरी पेस्ट, कारण वाटण म्हणजे खोबरं आणि याचं वाटण असतं. हा. तर सर्व पेस्ट आपण कढाईमध्ये ऍड केलेली आहे. तर हे बघा आत्ताच आपला नवीन मसाला तयार झालेला आहे, तो यूज करते. 15 जानेवारीचाच आहे, कारण आमचा डिसेंबरचा संपलेला आहे. हो. हे बघा स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला टाकलाय. आणि जर हा मसाला जर तुम्हाला हवा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे, तुम्ही घरी बसून आमच्याकडनं स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय. या बुधवारी नवीन मसाला तयार होणार आहे. हो. तुमच्या घरातल्या कोणतीही रेसिपी असू दे, व्हेज असो नाहीतर नॉन व्हेज असो, सर्व रेसिपी तुमच्या एकदम अप्रतिम आणि लजीज बनतील. चवीनुसार मीठ टाकल्यावरती हळद, आणि प्री बुकिंग जास्त आहेत आपल्याकडे ना. हो. तर ज्याला कोणाला एकदम वेळेवरती म्हणजे टायमावरती मसाला हवा असेल तर पटापट ऑर्डर करा. एकदम चांगल्या प्रकारे आता बघा मसाले फक्त mix 1.5 चम्मच आपला स्नेहाला मसाला ऍड केलाय, पण कलर बघा. हा. मोस्टली तुम्हाला मटर पनीरला एवढा चांगला कलर येणार नाहीये जेव्हा तुम्ही वाटण बनवतात वाटण ना. बनवणार पेस्ट तेव्हा ना. अजिबात नाही येत. येल्लो कलर होते, ऑरेंज हा. पण आपला मसाला बघा. नंतर तुम्हाला रिजेक्ट पण कळलेले येतात. आणि बघा मसाल्यावरती दिलाय नो केमिकल्स, नो प्रिझर्वेटिव्ह, नो ऍडेड कलर्स. हा. आपण अजिबात कलर वगैरे काहीच याच्यात नाही टाकलं. नाही तर खूप लोकांना असं वाटेल कलर येते म्हणजे कलर ऍड केला. हा. कलर नाहीये. आम्ही स्वतः खायचंय तर तुम्हाला पण तेच देतोय. हो. अजिबात हेल्थ मध्ये आपण कॉम्प्रोमाइज नाही करणार. आम्ही किती वेळेला तरी सांगितलेलं आहे. जेव्हा आम्ही स्नेहा झोंबली फूड स्टार्ट केला होता तेव्हा पण आम्ही किती वेळेला तरी सांगायचो, आम्ही जी मच्छी खातोय तीच तुम्हाला भेटणार बरोबर. ऑर्डर मध्ये ना. हो, हो. मी स्वतः मार्केटमध्ये जायचो, फ्रेश मासले आणायचो आणि द्यायचो. पण आता सध्या आपला 3-4 महिना स्नेहा झोंबली फूड एवढा बंद आहे. मसाल्याचे ऑर्डर आहेत की आम्हाला ते दोन्ही पॉसिबलच होणार नाही नाहीये. पॉसिबल. कसं करणार ना आम्ही हा. दोघे मिळून. मसाले बनवायचे, मसाले पॅकिंग करायचे, मसाले सेल करायचे, बरोबर, एवढे हा. गोष्टी पॉसिबल नाहीये दोघांनी. हो. नंतर आपण फ्युचर मध्ये बघू, विचार करूया हा ना. जेव्हा मसाल्याचं सीझन बंद होईल तेव्हा लगेच आपण हे करायचं. तर हे बघा बघा चांगल्या किती छान. प्रकारे मसाले मस्तपैकी शिजवून घेतलेले स्नेहाने. बघा मटर पनीर मध्ये सुद्धा दुसरा कुठलाही मसाला युज करणार नाही. फक्त आणि फक्त स्नेहा लजीज स्टार ऑफ द शो. हा. म्हणजे आपल्या स्टारच्या बोलतात ना एकदम स्टार आहे शोचा, हो, बरोबर. चॅनलचा.
मॅजिक आहे. आपण 32 मसाल्यामध्ये बनवलेला आहे म्हणून आपले इतर कुठलेही मसाले लागत नाही. तुम्ही घरी जर बघा मटर पनीर बनवत असाल तर धना पावडर, जिरा पावडर, खूप लोक काळी मिरी पावडर सुद्धा ऍड करतात, बरोबर, हा. भाजी मसाला युज करतात, खूप लोक पनीर मसाला सुद्धा युज करतात. आणि तुम्ही म्हणजे विचार करू शकताय, आम्ही हा एकदम विचार करून मसाला बनवलेला आहे. 1000 मसाल्यांचा टेन्शन सोडून द्या, बरोबर ना. बरोबर. एकच मसाला यूज करा, स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. हळद टाका, आपला मसाला टाका आणि बनवा तुमच्या घरातली रेसिपी, व्हेज असो नाहीतर नॉन व्हेज असो. हो, तर बघा आता इथे मस्त मसाले पण शिजले, ऑइल सेपरेट झालाय. ओके. मी ऑलरेडी मटर बॉईल करून ठेवलेले पण कडकवाले होते हे, हो. लवकर शिजत नाही, टाइमपास होतोय. हा, मस्त बघा छान असा. वा, आता मस्तपैकी मटर ऍड केलेली आहे आणि मस्तपैकी आता मिक्स करून घ्यायचे मटरला मसाल्यांमध्ये एकदम चांगल्या प्रकारे. आणि ज्याच्यात मी मटर बॉईल केले तेच पाणी मी ते ऍड केलंय. ओके. अरे सगळं उडतंय अंगावर. आरामात. आणि मस्तपैकी पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचंय आपल्याला. ठीक झालंय ना, थोडं पाणी हो. अजून ऍड करूया. अजून थोडं पाणी ऍड कर, वाटणचं कर ना हा तळावाला. ते पण कर. थोडस पाणी ऍड केलं होतं याच्यामध्ये कारण मसाले मग चांगले खूप होते निघतील. ना? हा, काजू टाकलेत, सगळे मसाले सगळे टाकले. मसाले, हा. असं वाटतं बघ क्रीम टाकलं उलट हे टाकलं तर. हा. थोडं अजून पाणी ऍड करू का बस? नाही नाही, थोडा ऍड कर अजून, नाही तर भरपूर ठीक होईल. ठीक होईल ना, कारण अजून ते 5 हा. मिनिटं तरी लागणार शिजायला. मस्त. तर चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे पाण्यामध्ये सर्व मसाले मटर. आता काय करायचं? आता या स्टेजवरती मी जे आपण पनीर फ्राय करून घेतलाय तो ऍड करूया, कारण याने ना मला असं वाटतं एक्सपिरियन्स आहे की सॉफ्ट होते पनीर. अच्छा. खूप लोक नंतर टाकतात पण मी आधीच टाकणार आहे, कारण ओके. 5 ते 7 मिनिटं आपण मस्त शिजून घेणार आहोत सर्व. ओके. हे बघा पनीर पण आता ऍड केलेलं आहे. मिक्स करूया. मस्तपैकी मिक्स करून घेऊया एकदम चांगल्या प्रकारे. वा, असंच बघून तोंडामध्ये पाणी माहिती सुटतं. ना आपले युट्यूब फॅमिली मधून जे मसाले मागवत ताई असं फोटो पाठवतात, किती छान हो, वाटते. बरोबर. माझी इच्छा झाली आज मटर पनीर खाऊ. कोणीतरी पाठवले ना आत्ताच, काल का हा. आजच. काल. आता झाकण देते, 5 ते 7 मिनिटं मस्त शिजून घेऊया आणि आपली मटर पनीर रेडी होणार. ओके. फायनली मटर पनीर झालेलं आहे. तुम्ही बघू शकताय किती अप्रतिम असा, जसं स्नेहाने सांगितलेला का नंतर तुम्ही रिझल्ट बघा का मीच बोललेलो ना. दोघे पण बोलले असणार. हा, बघा किती छान. ती छान अशी मटर पनीर झाले बघा. चला आता जेवायला बसूया आपण. चला. हे घ्या प्लेट. तू 2 खायचे कॅरेट. कॅरेट तू कारण मेथीचे स्वते नाही खाणार ना म्हणून. बघा. ओ हो हो ओ हो हो, सुगंध बघा एकदम काय आलाय लजीज, मस्त. एक नंबर. बघा किती भारी बघा, आहे की नाही मसाल्यामध्ये जादू. स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल. हॉटेलमध्ये माहिती ना किती कलर टाकून देतात ना, हा, मग टेस्ट तेच ना, किती कलर टाकून देतात आणि हो. सांगा आपण पण खुश होतो ना. आणि आपण पण खरंच किती खुश होतो. हा. किंवा कुठेतरी असं नाही की प्रत्येकच हॉटेलमध्ये, हम्म. कुठे कुठे खरंच खूप सुंदर असं टेस्ट असते जेवणाला. हो छान. बघा, पण आपल्या घरातला ते घरातला असतो. बरोबर. जर चव असेल, टेस्टी असेल तर मग अजून आणखीन छान वाटते घरात जेवायला. सोते घे. घेते ना. इथे तुम्ही बघताय 2 सोते. हात आहे बाबा, 4 हात नाहीये. काय? अच्छा, असतं. तू खाते का मेथीचे स्वते? मेथीचे स्वते खाते का? चपात्या बनवल्या व्हाईट होत्या. फुलके बनवले, फुलके चपात्या. या जेवायला सर्वांनी, सोमवारचा जेवण. आता खूप लोक कमेंट करतील की पहिले राईस खायचे उपवासाचे. आता बघा तुमच्यावरती, आपल्या मनावरती आहे ना. मनाला जे वाटते ते करूया आपण. सॅटिस्फाईन आपण कशामध्ये होऊ तसं करायचं. या मटर पनीर खायला. पनीर नाही पण मटर आहे. गरम आहे खूप. कसं झालंय सानू? वाव. सानू पण बघा माझी मस्त खाते. सोते बनवलं. एवढा मोठा. हम्म. छान लागते ना असं स्वते बनून. खूपच छान. रिअल टेस्ट अशी वाटते त्याच्यामध्ये. मेथीची ना? मेथीची. पनीर तरी टेस्ट कर. पनीर टेस्ट करतो ना, गरम आहे ना भरपूर आहे. हम्म. मग थोडा घेतो आता आणि ग्रेव्ही पण घेतो. तुम्ही काजू टाकले ना त्याच्यामध्ये तर आणखीन टेस्टी Creamy लागते. texture क्रीम येतं. टाईप. काय सांगू,
स्नेहा तूच सांगायला. मला माहिती टेस्टीच झालंय. खूपच टेस्टी. अगर जर याचे तोंड टाकलं ना तिला तर भरपूर आवडेल कारण की तिला काजू हो. आवडतं ना. खूप टेस्टी झालंय ना. छान झालं एकदम. कधी कधी बघा आपल्याला असं वाटतं ना की नॉनव्हेजच टेस्टी लागते, हा. तर असं काय नसते. हातात टेस्ट असली, आपल्याकडे सुंदर असे टेस्टी मसाले असले ना की सगळं जेवण बघा रुचकर लागतं, टेस्टी लागतं. मग बघा कशी बोलली स्नेहा. म्हणूनच तर बोलतोय स्नेहा लजीज मसाला अजूनपर्यंत ऑर्डर नसणार केला ना तर ऑर्डर नक्की करा. टेस्ट साठी तरी ऑर्डर करा अर्धा किलो, बरोबर ना. मी तुम्हाला लिहून देतो, नेक्स्ट टाइम तुम्ही आमच्याकडनंच मसाला ऑर्डर करणार. हो. तर चला आता आम्ही या ब्लॉगला इथे एंड करतोय आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आमचा नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.